तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। निशाणी भविष्यवाणी कोण म्हणता येणार नाही। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता शिवसेनेकडून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। त्यामुळे नेरूळ परिसरामध्ये वातावरणात बदल करण्याचं काम शिवसेनेनं सुरू केलंय। त्यामुळे जोश, उत्साह शिवसैनिकांमध्ये दिसून येतोय। अशाच प्रकारे शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने यांच्या नेतृत्वाखाली नेरूळमध्ये प्रचाराची तयारी जोरदार सुरू झाली आहे। त्यामुळे ध्यास प्रगतीचा, संकल्प विकासाचा याच टॅगलाईन मध्ये सध्या प्रचाराला वेग आलाय। त्यामुळे नेरूळ परिसरात उमेदवार घरोघरी जाऊन शिवसेनेचा प्रचार करतायत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला एकदा सत्ता द्या असं आवाहन उमेदवार करतायत। तसंच शिवसेनेच्या महिला उमेदवार MBA झालेल्या अश्विनी विजय माने यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतलीय। विशेष करून अश्विनी माने या MBA झाल्या असून वडिलांच्या सामाजिक राजकीय वारसा घेऊन निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे नेरूळ परिसरामध्ये अनेक भाजपचे पदाधिकारी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे भाजपला धक्का देण्याचं काम शिवसेनेनं नेरूळमध्ये केल्याचं दिसून येतं। उत्साह म्हणण्यापेक्षा जो मनामध्ये जोश झालेला आहे, आज तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यावर विश्वास ठेवून आज सेक्टर 16-18 मधील समाजासाठी गेली 32 वर्ष काम करणारी, हिंदुत्वासाठी काम करणारी सर्व मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। त्याच्यामध्ये राजू शेठ तिकोने असतील, सुनील शेठ हुंडारे असतील, अशा असंख्य शिवसेनेचे इतर पक्षाची मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। याचं सांगण्याचं एकच कारण आहे की आज काशीनाथ पवार असतील, विजय माने असतील, आज राजू शेठ असतील किंवा हुंडारे शेठ असतील, यांच्या जीवावर या गेली 20 वर्षां नेरूळ पश्चिममध्ये शिवसेनेचा भगवा फडकत होता। ते सर्व मंडळी आज आमच्याबरोबर आलेत आणि आम्हाला गर्व वाटतो की ही मंडळी परत आमच्या भगव्याखाली आलेले आहेत। आज सर्व मंडळी आम्ही शिंदे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी सर्व मंडळी प्रवेश करेल। या सर्व मंडळीला एवढंच सांगतो, तुमच्या आशीर्वादाने या प्रभाग 23 असेल, 24 असेल, हा शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकल्याशिवाय राहणार। खूप लोकांना वाटत होतं की 24 वर भगवा झेंडा फडकणार नाही, 23 वर फडकणार। मी पण या विभागातील नागरिकांना एवढंच सांगतो, तुम्ही बघ, चांगले चेहरे, भोर साहेब असतील, सर्व असे असंख्य पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। धन्यवाद। हवामान बदलत आहे, नाही हवामान ठरलेलं आहे। हवामानाचा अंदाज बघा, अंदाज देतात की नाही, तसं शिवसेनेचा अंदाज पहिलेच घोषित झालेला आहे। आणि या नवी मुंबई शहरामध्ये महानगरपालिका जी आहे, नवी मुंबई महापालिका, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मस्के साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर नाटा साहेबांच्या नेतृत्वाखाली, किशोर पाटकर जिल्हा प्रमुख आणि हे सर्व शिवसेनेचे जे आपला शहर प्रमुख विजय माने आणि आम्ही सर्व 4 उमेदवार हे निश्चित, त्याचबरोबर सर्व नवी मुंबई शहरातले शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सर्वचे सर्व निवडून येतील आणि भगवामय वातावरण या नवी मुंबई परिसरात निर्माण होतील। आताच बघा, BJP मध्ये बऱ्याच वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते जे आहेत, राजू तिकोने आणि आमचे नाना पिसाल, हे सगळेजण त्यांचे सर्व सहकारी, आज वर्गीस डॅनियल माझा मित्र, लहानपणापासूनच मित्र आहे आणि निश्चितपणे सुनील शेठ आले, हुंडारे, ते देखील, असे बरेचसे लोक आपल्या आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आणि आमचे खांब एकदम मजबूत, 4ही खांब मजबूत झालेले आहेत। आणि लवकरात लवकर जेव्हा 16 तारखेला निर्णय येईल तेव्हा 23 असेल, 24 असेल किंवा 25 असेल किंवा 26 असेल किंवा 27, 28 आमच्या इकडचे, तर सर्वचे सर्व नगरसेवक निवडून येतील याची मला खात्री आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।